नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. नगर परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. नगर परिषदांची रणधुमाळी देखील संपन्न झाली. सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व हे महायुतीच्या घटक पक्षांच्या बरोबर दिसून आलेलं आहे. एकूणच यानंतर आता वेध लागलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांकडे. या अनुषंगानं नुकतंच आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका विशद केली. खासदारकीला ज्यांनी सहकार्य केलं नाही अशांना तिकीट दिलं जाणार नसल्याची स्पष्टोक्ती आमदार महेश शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषदेतून दिलेली आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा करिश्मा हा दिसून आला. प्रामुख्यानं फार कुठेही प्रचारात न दिसता देखील उदयनराजे काय करू शकतात याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांनी घेतला. खरं तर मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवरती सातारा शहरामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष याचं निर्विवाद वर्चस्व सातारा नगर परिषदेवरच्या मोठ्या संख्येनं दिसून आलेलं आहे. जिल्ह्यात देखील भारतीय जनता पक्षाचं कमळच सर्वत्र फुलल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळालं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा लागेल असं भाकीत केलेलं होतं. एकूणच या अनुषंगानं आता जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीमध्ये पुन्हा एकदा उदयनराजेंचा करिश्मा चालणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान आमदार महेश शिंदे यांनी खासदारकीला ज्यांनी काम केलेलं आहे अशा नच तिकीट मिळेल, पण ज्यांनी विरोधात काम केलं त्यांना तिकीट दिलं जाणार नाही अशी स्पष्टोक्ती केलेली आहे. काय म्हणालेत आमदार महेश शिंदे हे आता आपण पाहूयात. मी आजही माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. ज्या लोकांनी खासदारकीला विरोधात काम केलं कसल्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना तिकीट दिलं जाणार नाही याची खात्री मी माझ्या वरिष्ठांच्याकडून करून घेतलेली आहे. त्यामुळं मला वाटतं की वरिष्ठही